आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। हॉटेलमधील किरकोळ वादामधनं मारहाणीमधनं एकाचा खून झालाय। मृतदेह हा मुळा नदी पुलावरनं पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलावामध्ये टाकण्यात आला। दरम्यान ड्रोन कॅमेऱ्याने शोध घेतला असता शुक्रवारी सदर मृतदेह पांगरी रोपवाटिकेच्या नजीक पाण्यामध्ये तरंगताना आढळून आलाय। 26 जुलै रोजी तालुक्यातील धामोडी फाटा इथे एका हॉटेलमध्ये किरकोळ वाचावाची आणि मारहाण झाली। तर नंतर इंदोरी फाटा इथे मारहाण पुन्हा करण्यात आली। यामध्ये सचिन किसन वाकचौरे वय वर्ष 37 राहणार पिंपळगाव निपाणी हा ठार झाला आहे। नंतर मृतदेह गाडीमध्ये ठेवून कोतुळ पुलावरनं नदीमध्ये टाकण्यात आला होता। मैताचा भाऊ पोपट किसन वाकचौरे यांच्या फिर्यादीवरनं शुक्रवारी रात्री उशिरा अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मारहाण झाल्याची कुणकुण पोलिसांना होती। फिर्यादीची माहिती आणि पोलीस तपासामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले। सचिन जाधव, संदेश उघडे, दिगंबर रोकडे या 3 आरोपींना अटक करण्यात आली। श्रीकांत डोंगरे हा फरार झालेला आहे। आरोपींनी मैताचा मृतदेह ज्या ठिकाणी टाकला ती जागा दाखवल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं मृतदेह शोधण्यात आलाय। मयत सचिन किसन वाकचौरे याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगी आहे। या घटनेमुळे धामोडी फाटा परिसरामध्ये कथित अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। स्थानिकांकडून असा आरोप केला जातोय की ज्या ठिकाणी हा वाद झाला त्या परिसरामध्ये अवैध दारू विक्री सुरू होती आणि संबंधित काही आरोपींवरती यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत। आरोपींची अधिकृत पुष्टी अद्यापही झालेली नाहीये आणि पोलीस तपास सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी तालुक्यातील अवैध दारू विक्रीवरती तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते। अशी बेकायदेशीर कृत्य रोखली नाही तर भविष्यामध्ये आणखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। सचिन खरात, C24 तास, अकोले। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।